वर्ष दुसरं हो इथे बाकी खूप चांगल्या पद्धती रेड तुम्हाला बघायला मिळाली। क्रिकेटची त्यांनी खरोखर ओमटेक्स ही अकॅडमी चांगली केली। तशीच आम्ही दादांना आग्रह केला आहे का कबड्डीची अकॅडमी पालघर जिल्ह्यात आपल्या सफाळत व्हावी म्हणून आम्ही दादांच्या मागेच लागलो आहे। ते बोल शब्द दिले त्यांनी काही कमिटी आपण तयार केली आहे। किती या विषयाकडे आमचं बोलणं झालं होतं कारण मी बसण्याच्या अनेक गोष्टी बघायला लागले। बंटी करा त्यांचे बादशी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा झाला। तिथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये एका निश्चितच खूप चांगली माहिती आपल्याला आपण बघितलं सरागुडीच्या माध्यमातून बनवले। आपण कुठलाही सफळ असं बघितलं नामांकित खेळाडू त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। हा इथे खडे खडे कसं पकडलं जाते बघितलं ब्लॉक केला गेला आणि कोणत्याही पद्धती ताकद करू शब्द मिळाले। आता बघी इथे बघी 12 नंबर जर्सी मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा एका गुणाचे कमी वसुलीकडे 5-2 अशा पद्धतीने आपण सामना बघत आहात। पुन्हा एकदा वसुलीकडे चढाई करत असताना आपण चढाई पडून बघत आहात। आपला माणूस हे ब्रीदवाक्य त्याच्या टीचरवर आपण प्रामुख्याने बघितलं। भरभरून कौतुक लोकांनी केलं। प्रत्येक माणसाने त्यांची शिस्त आणि त्यांच्या ब्रीदवाक्याचं कौतुक केल्या स्पर्धेत। इथं पुन्हा एकदा पकड केली बॅक टू बॅक तिसरी पकड केली आपल्या वसुली संघाची। म्हणजे निश्चितच तुम्ही जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीचा डिफेन्स त्यांच्याकडे बघायला मिळतो। चांगली पकड करताना बोसरचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय। 3-5 पुन्हा प्रयत्न करतायत का सगळं बघायला मिळतं। पुन्हा तोच चढाई पडीचे पाहायला मिळतो। वसत संघाकडे 5-3 अशा फरकाने इथे बाकी जातोय। खोलवर चढाई करतो इथे बाकी बोनसचा प्रयत्न होतोय। बोनस पॉईंट दिला जातोय 6-3 3-6 बोईसर 3-6 वसर बोनसची कमाई केली। वसरच्या चढाई पटून खोलवर चढाई केली आणि आराम त्याचा बोनस पॉईंट कव्हर केलं। बोनस पॉईंट घेतलं। इथे बघत होतो 7 नंबरचा खेळाडू चुकीची पकड केली गेली झडप मारली गेली फक्त टी शर्ट हातात आलं। इथे बाकी पूर्ण चांगली रेड बघायला मिळाली। एका रेडची कमाई इथे बाकी पुन्हा 6-5 म्हणजे तिथे मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात। छत्रपती शिवाजी महाराज चषक हो इथे बाकी खूप चांगल्या पद्धती रेड तुम्हाला बघायला मिळाली। बैल उडी मारली अशा पद्धती 7-4 4-7 आपण बघत आहात। पुन्हा 7 नंबरचा खेळाडू जय बजरंग बोईसर संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय। जय बजरंग बोईसर विरुद्ध वसर असा आपण सामना बघत आहात। किक मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय। तुम्ही एकदा खोलवर चढाई करताना 7 नंबरचा जर्सी घातला खेळाडू जय बजरंगकडे चढाई करताना 7-4 पुन्हा बघूया। इथे बाकी चढाई पुढे तुम्हाला बघायला मिळतोय। साई कृपा वसर संघाकडनं चला पुन्हा सर्व्हिस करते। इथे बाकी पुन्हा शेका गुणाची कमाई बघायला मिळते। 8-4 4-8 चला आपण बघितलं मिश्रा ब्लॉक केला। इथे सुंदरपणे पकड केली गेली। चेन बघायला मिळाली। साखळी ज्याला म्हणतो ना तसं साखळीपर्यंत उपयोग कसा केला। चला मिश्रा बघतात आपण काय झडप घेतली। ज्या पद्धतीने घाल आकाशातून खाली असलेला आपलं भक्षावर भाग आहे तशा पण झडप घेतली आणि अतिशय दर्जेदार। पुन्हा खोलवर चढाई करताना बोईसरचा खेळाडू तुम्हाला बजरंगचा खेळाडू 4 नंबरची जर्सी घातलेला खोलवर चढाई करतो। बोनसचा प्रयत्न करत असताना आपण पाहिलं इथं बाकी पुन्हा एकदा दोन्ही कोपरे गात होतो। डावा कोपरा उजवा कोपरा ही जोरदार चढाई आपण त्याच्याकडनं बघत आहात। 9-5 पुन्हा बाकी बघायला मिळतो तो म्हणजे
इकडे वसईगावचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते खोलवर चढाई करताना आपण बघत आहात 5च खेळाडूचा बोनस पण मैदानाचे पाहूया पुन्हा एकदा खोलवर चढाई होते का एका साईडला बोईसर बजरंग आणि एका साईडला तुम्ही बघत आहात तो म्हणजे साई कृपा वसरे गुणफरक जर पाहिलं तर 5 बोईसर आणि 9 तुम्हाला पाहायला मिळते ते वसरे हाफ टाइम झाला आहे हाफ टाइम तो विचार केला तर तुम्हाला बघायला मिळते 9-5-5-9 अशा पद्धतीने आपण बघत आहात खेळण्यासाठी दुसरा प्रकार लवकर क्रीडा मंडळ अ वर्सेस